पाकिस्तानकडे जाणाऱ्या नदीच्या पाण्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेचे भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी स्वागत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा हा निर्णय असल्याचे त्यांनी म्हटले. देशाच्या सुरक्षेच्या आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत तडवळकर यांनी ठाम नेतृत्वामुळेच अशा धाडसी भूमिका घेणे शक्य होत असल्याचे नमूद केले. तसेच हा निर्णय देशातील जनतेच्या भावनांचा आदर करणारा असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशहिताचे विविध निर्णय घेत असून त्यामुळे भारत अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनत असल्याचे मतही रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नमस्कार. हा जो व्हिडिओ किंवा ही जी बातमी मी प्रसारमाध्यमांना देते ती देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी करते आहे. मागच्या वर्षभरापूर्वी जो पहलगामला हल्ला झाला आणि एक मोठा दहशतवादाचा जो उद्रेक होता तो त्या ठिकाणी झाला. त्यांना त्यांची जात विचारून हिंदू बांधवांच्या वरती हल्ला करून त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्यात आली. पर्यटकांच्या वरती मोठ्या प्रमाणावरती हल्ला करून त्यांची बायका पोरं सगळी उघड्यावर पडली. आणि त्याच वेळेला माननीय मोदीजींनी सांगितलेलं होतं, पाकिस्तानला इशारा दिला होता की तुम्ही हा दहशतवाद बंद करा, अन्यथा आम्ही तुमचं सिंधू नदीचं पाणी बंद करू. परंतु त्यावेळेला त्यांना चेष्टा वाटली आणि त्यांना असं वाटलं की ह्या वल्गना आहेत, ही वस्तुस्थितीमध्ये काहीही होणार नाही. आणि त्यावेळेला त्यांनी अशी घोषणा केली की तुम्ही आमचं पाणी बंद केलं तर आम्ही तुमचा श्वास घेणं बंद करू. अशा प्रकारची धमकी त्यांनी आम्हाला दिलं होतं. परंतु आज त्यांना कळलं आहे की ही तुम्ही जी धमकी देताय ती धमकी एका तुम्ही मोठ्या माणसाला आणि देशाचं नेतृत्व करणाऱ्या एका भारतासारख्या बलाढ्य राष्ट्राच्या पंतप्रधानाला देताय. तुम्हाला असं वाटलं की आपण ह्या गोष्टी नुसत्या बोलून करू, परंतु वास्तवामध्ये आज पाकिस्तानची जी वाईट अवस्था झालेली आहे त्याला कारणीभूत पाकिस्तान स्वतः आहे. कारण आज ज्या 70% लोक त्या सिंधू नदीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत, 70% शेती जे लोक करतात पाकिस्तानमध्ये, आज त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण या पाण्याच्या अभावाने आपण अक्षरशः मरणार आहोत. आणि आज त्यांना शेतीला पाणी तर सोडाच, परंतु प्यायलासुद्धा पाणी मिळणं मुश्किल झालेलं आहे. अशा प्रकारच्या या वल्गना नसून ही वास्तवता आणि दाहक वास्तवता आहे हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि आता ते हवालदिल झालेले आहेत. काल आपण सगळ्यांनी टी व्हीवरच्या बातम्या बघितल्या असतील, टी व्हीवरती ते लोकांचे मुलाखती बघितल्या असतील तर त्याची दाहकता आपल्या लक्षात येईल. भारताचे पंतप्रधान आणि आमचं भारताचं मंत्रिमंडळ जे ठरवतं ते करतं आणि या दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हे पहिलं पाऊल भारताने उचललेलं आहे. संपूर्ण राष्ट्राची मान उंचावेल आणि भारतीय जनता पार्टीची मान उंचावेल असं कृत्य आमच्या आदरणीय पंतप्रधानांनी केलेलं आहे. त्याबद्दल सर्व भारतीय जनता पार्टीची जिल्ह्याची अध्यक्ष म्हणून, त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून मोदीजींना खूप धन्यवाद देईन की अशाच प्रकारची तुमच्या कार्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची, आमच्यासारख्या सर्व सामान्य लोकांची मान आपण उंचावलेली आहे. धन्यवाद मोदीजी.